आवाज आम जनतेचा, देशहिताचा। उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची आळंदी मंदिरात सदिच्छा भेट। देवस्थान गोशाळेस 1 कोटी निधीसाठी देवस्थानचे निवेदन। महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरास सदिच्छा भेट देऊन श्रींचे संजीवन समाधीची पूजा करून दर्शन घेतले। यावेळी आळंदी देवस्थानतर्फे गोशाळेसाठी 1 कोटी रुपये निधी मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी मंदिर प्रदक्षिणा करीत असताना त्यांनी आळंदी देवस्थान, आळंदी नगर परिषद, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी यांच्यासह स्थानिक नागरिकांशी संवाद साधला। नागरिकांनी विविध समस्या अडीअडचणी या संदर्भात निवेदनांचा वर्षाव करीत आळंदी पंचक्रोशीतील समस्या थेट उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मांडल्या। यावेळी त्यांनी ही समस्या, अडचणी, विविध विकास कामे याबाबत माहिती जाणून घेत संवाद साधला। या प्रसंगी माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे, विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, चैतन्य महाराज लोंढे, पुरुषोत्तम महाराज पाटील, रोहिणी पवार, व्यवस्थापक माऊली वीर, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, उपाध्यक्ष सुजाता तापकीर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक डी भोसले पाटील, उद्योजक प्रकाश कुऱ्हाडे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या पुष्पाताई कुऱ्हाडे, रुपाली पानसरे, नगरसेविका अर्चना तापकीर, उज्ज्वला काळे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी श्रींचे पालखी रथाचे बैलजोडीची पूजा त्यांनी केली। या प्रसंगी तुळशीराम रानवडे, सौरभ गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य अनिकेत कुऱ्हाडे आदी उपस्थित होते। यावेळी आळंदीसह परिसरातील नागरिक, पदाधिकारी यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे नागरिकांनी निवेदने देण्यासाठी धावपळ करीत निवेदनांचा वर्षाव करीत निवेदन देत संवाद साधला। निवेदने देण्यास माऊली मंदिरातील कारंजा मंडपात नागरिकांची झुंबड उडाली। यात आळंदी देवस्थान, आळंदी नगर परिषद, इंद्रायणी सेवा फाउंडेशन सह नागरिक पदाधिकारी यांचा देखील समावेश होता। आळंदी रासे येथील कार्यक्रमास जाताना त्यांनी आळंदी मंदिरास भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले। यावेळी त्यांनी मंदिरासह आळंदीतील विविध समस्या जाणून घेत निवेदने स्वीकारत संवाद साधला। आळंदी नगर परिषद नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, उपनगराध्यक्षा सुजाता तापकीर, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पुष्पाताई कुऱ्हाडे, रुपाली पानसरे, अर्चना तापकीर, उज्ज्वला काळे, आळंदी देवस्थानसह उपस्थित विविध सेवाभावी संस्था, पदाधिकारी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार हरिनाम गजरात करण्यात आला। आळंदी देवस्थानने 1 कोटी रुपये निधी गोशाळेस देण्याची मागणी यावेळी केली असल्याची माहिती व्यवस्थापक माऊली वीर यांनी दिली।